हे होणार हे 100% सत्य आहे. हा देश आर्थिक डबघाईला येणार हे गेले 6 महिने आम्ही सगळे सांगतोय. राहुल गांधी यांनी मार्चमध्ये ही सूचना दिली होती की अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे आणि या देशावरती स्वातंत्र्यानंतरचं सर्वात मोठं संकट येतं आहे. कारण का प्लॅनिंग नाही. असंच संकट 2007-2008मध्ये पूर्ण विश्वामध्ये आलं असताना मनमोहन सिंग यांच्यासारखे हुशार प्रधानमंत्री आणि अर्थतज्ञ होते. त्यांनी भारताला झळ लागू नाही दिली. झळ. आता मात्र सर्वसामान्यांनाही झळ लागते. लोक मरतायत, खून पडतायत, लोक मारामाऱ्या करतायत, पेट्रोल पंपावरती दंगे सुरू होतील. अजून 4 दिवस थांबा, मुंबईमध्ये सुद्धा दंगे सुरू होतील पेट्रोल पंपावरती. परंतु सर सरकार कुठे याकडे गांभीर्याने पाहत नाही का? कारण का सरकारला माहिती आहे की शेवटी आम्हाला धर्मावर न्यायचं आहे. धर्मावर नेऊन आम्हाला मतं मिळवायची आहेत. लोक म्हणतील पेट्रोल नाही मिळालं तरी चालेल, डिझेल नाही मिळालं तरी चालेल, पण धर्म महत्त्वाचा आहे. आम्ही चालत जाऊ ठाणा ते विटी, पण धर्म महत्त्वाचा आहे. जाणार नाहीत, काही होणार नाही. हे सरकारमध्ये असताना संजय गायकवाड अमुक तमुक त्यांनी काही बोलावं, कुठलंही कृत्य करावं, काहीही होणार नाही. पोलिसांच्या हातात, स्वतःच्या हातात बिडे आहेत. फक्त विरोधी पक्षाचा आमदार असेल तर खोट्या केसेस कशा करायचा, त्यांना जेलमध्ये कसं टाकायचं, एवढंच पोलीस प्लॅनिंग करत असतात. संजय गायकवाडांनी आता दगलबाज शिवाजी जे पुस्तक प्रबोधनकार ठाकरेंचं आहे त्याच्यावरती पण बंदी आणण्याची मागणी केलेली आहे. कशा पद्धतीने बघताय आमदारांचं हे वर्तन? त्यांना साहित्यातलं माहीत नाही, ते काय बोलणार आहे? त्यांना काय बोलायचं? त्यांनी दगलबाज शिवाजी हे पुस्तक वाचलंय का? त्यांना प्रबोधनकार ठाकरे कधी समजलेत का? काही संदेश देतील? कारण का देश डबघाईला जात असताना, आर्थिकरित्या अडचणीत आला असताना, संपूर्ण देशामध्ये BJP बद्दल शिव्या पडत असताना आता फक्त एकच आधार आहे, हिंदू मुसलमान. देश गेला. देशाशी काय करायचं आहे? आम्हाला फक्त निवडणूक लढवायची आहे. बंगालची निवडणूक होईपर्यंत हा देश एकदम सुस्थितीत होता. सगळं व्यवस्थित आहे, आपल्याकडे साठा व्यवस्थित आहे, काहीही होणार नाही आहे, आपण सगळं चांगलं आहे. बंगालची निवडणूक झाली, संपली, दुसऱ्या दिवशी सांगितलं की आपली अडचण आहे, आपण त्रासात आहोत आणि भाववाढीला सुरुवात झाली. परंतु हे सरकार जे आहे ते भांडवलदारांचंच सरकार आहे. भांडवलदार वगैरे काय नाही. हे फक्त अडाणी अंबानीचं सरकार आहे, बाकी कोणाचंही सरकार नाही. हे सगळीकडे होणार. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये फरक नसतो. पेट्रोल आहे, त्यामुळे हे भारतात सगळीकडे होणार आहे. भारताला 2014 साली अच्छे दिन आएंगेचे स्वप्न दाखवणारे कुठे पळून गेलेत, त्यांनी आता उत्तर द्यावीत.